सांगितल्याचं कळतं। हे सगळे शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत का? काय झालंय? कुणीही मंत्री नाराज नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः बैठकीला हजर होते। आज बऱ्यापैकी निवडणुकीच्या विड्रॉ आहेत फॉर्मचे, सॉरी निवडणुकीच्या त्या मतदारसंघामध्ये स्क्रुटनी सुरू आहे आणि बऱ्यापैकी भाजपाचे मंत्री आणि मंत्रिमंडळातले अनेक सहकारी हे आपापल्या जिल्ह्यामध्ये जिथे ते प्रभारी आहेत तिथे तिथे मोठ्या प्रमाणावर आमचे सर्व मंत्री त्या ठिकाणी आहेत। आज भाजपाची सर्व जवळपास 8 मंत्री हे त्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यात आहेत, शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहेत। त्यामुळे मला वाटतं की आजची संख्या ही थोडी कमी होती। दुसरा काही त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही विषयाने कोणी त्या ठिकाणी अनुपस्थित नाही आहे। एकच आहे की आज कार्यकर्त्याच्या निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली। शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे। त्यामुळं आज मंत्रिमंडळातली संख्या कमी होती। एकनाथजी शिंदे साहेब स्वतः बैठकीला होते, माननीय अजितदादा होते, आताही बैठकी सुरूच आहे। आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली, आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे। त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे, हे चुकीचं आहे। आजच्या बैठकीत मंत्री नसणे म्हणजे केवळ निवडणुकीची कॅबिनेट झाली, एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते। एकनाथ शिंदे एकटे फक्त कॅबिनेटला गेले आणि बाकी सगळे मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात बसून राहिले, कुणीही आलेले नव्हतं। आता बघा दादा भुसे साहेब इथे या ठिकाणी सर्वच मंत्री आहेत। काय कल्याण डोंबिवलीमध्ये ते आजी नगरसेवकांचे शिवसेनेचे पक्षप्रवेश होत आहे, त्यामुळे त्यांची नाराजी आहे। नाही, मला वाटत नाही याबद्दल काय असेल, कारण माननीय एकनाथजी आत्ता आम्ही सर्वच एकत्रच आहोत। आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली। मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही परसेप्शन निर्माण झाला तो चुकीचा आहे। कुठेही त्या ठिकाणी नाराजी नाही आहे। आम्ही सर्व मंत्री आता बसलेलो होतो, त्यामुळं कुठलाच नाराजी नाही आहे। अशी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना सांगितलं आहे की उल्हासनगरमधून तुम्ही सुरुवात केली होती, त्यामुळे सगळं हे पुढे पक्ष फोडण्याचं एकमेकांच्या विरोधात महायुतीतल्या करू नका असं मुख्यमंत्र्यांनी नाही। हे ठरलंच आहे महायुतीमध्ये की कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही। पण मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपमधून शिवसेनेत गेले, एकनाथजीकडे गेले, एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले, अजितदादाचे काही आमच्याकडे आले। त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाले आहेत। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारसाहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील। परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले, एकनाथजीचे काही भाजपमध्ये आले, काही अजितदादाकडे गेले। त्यामुळं मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता। तुम्ही म्हणताय की नाराजी तयार झाली असेल, पण तशी परिस्थिती तुम्हाला वाटतेय का? कारण एकूणच प्री कॅबिनेटला येणं, कॅबिनेटला न येणं, एकीकडे कुठेतरी बहिष्काराचं हे लक्षण दिसतं। नाही, मला वाटतं की पक्षीय राजकारणा महायुतीमध्ये चर्चा होतो, पक्षीय राजकारणाची। मागच्या पक्षीय राजकारण महायुतीच्या बैठकीमध्ये जिथे मी आहे, रवींद्र चव्हाणजी आहेत, दादा भुसे, आपले शंभूराज देसाई आहेत, समन्वय समिती आहे महायुतीची। पक्षाबद्दलचा कुठलाही जो इश्यू असतो तो काही कॅबिनेटमध्ये किंवा प्री कॅबिनेटमध्ये नाही आहे। प्री कॅबिनेटमध्ये केवळ म्हणजे कुठल्याही पक्षाची, म्हणजे ते शिवसेनेची असो, अजितदादाची असो, त्या किंवा भाजपाची असो, त्यामध्ये चर्चा होते की आजचे काय विषय आहेत, या विषयावर चर्चा होतं। कुठल्याही पक्षीय राजकारणाची चर्चा ही महायुतीच्या समन्वय समितीमध्ये होतं। मागच्या वेळी बैठकीत त्या ठिकाणी चर्चा झाली होती। पण मला वाटतं आजचा जो काही चर्चा आहे किंवा आजचा जो काही तुमच्यामध्ये हे जी माहिती आली आहे याचा काही संबंध आजच्या या पक्षप्रवेशाबद्दल नाही आहे। आजचा संबंध हा केवळ निवडणुकीमध्ये मंत्री त्या ठिकाणी प्रभारी मंत्री आपापल्या जिल्ह्यात असल्यामुळं सर्वांचेच मंत्री कमी आलेत। भाजपाचे आज 8 मंत्री कमी आहेत
आणि त्यामुळं त्याबद्दल केवळ आणि केवळ निवडणुकीमध्ये आपापल्या भागात व्यस्तता आहे. मंत्रियों ने सही मायने में आज कैबिनेट पर बहिष्कार डाला था? कोई बहिष्कार नहीं डाला है. माननीय एकनाथ शिंदे जी पूरा टाइम बैठक में थे. अभी भी माननीय मुख्यमंत्री की तरफ 2 महत्व की बैठक चालू है. इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट की बैठक है, बाद में फॉरेस्ट की बैठक है जिसमें बीबट जो गांव-गांव में आ रहे हैं उसके लिए चर्चा चालू है. सारे शिवसेना के मंत्री अंदर बैठे हैं. हमारे अभी दादा भुसे जी है, गोगावले जी है, सिरसाट जी सभी तो है. आज केवल संख्या इसलिए कम थी, बीजेपी के भी 8 मंत्री नहीं थे क्योंकि अपने अपने नगर पालिका नगर पंचायत में जो फॉर्म का स्क्रूटनी है, हमारे कार्यकर्ताओं का चुनाव है, इसलिए कुछ मंत्री माननीय मुख्यमंत्री की परमिशन लेकर नहीं आए हैं. इसका मतलब आज ऐसा नहीं कि कोई नाराजगी है इस वजह से नहीं आए वगैरह. मुझे लगता है कोई तो भी गलत परसेप्शन गया हुआ है. मुख्यमंत्री ने दूर करने की कोशिश की, कहा कि ये आइंदा ऐसा ना हो कि मनमुटाव हो, जैसे डोंबिवली में हो, उल्लासपुर में हो. कुछ जगह ऐसा हो रहा है कि शिवसेना के एकनाथ शिंदे जी की तरफ के एक पदाधिकारी बीजेपी में, क्योंकि ये जो चुनाव है लोकल पंचायत का, इस चुनाव में यहाँ टिकट नहीं मिलते वहाँ चले जाते हैं, वहाँ टिकट नहीं मिलते वहाँ चले जाते हैं. 8-8 साल हो गए चुनाव नहीं हुए हैं करके थोड़ा इधर उधर हो रहा है. लेकिन उस वजह से आज के बैठक की कोई नाराजी नहीं है. आज की बैठक की नाराजी उस वजह से नहीं है. ये तो पार्टी का अगर समन्वय की बात है तो वो समन्वय समिति है. हमारे अलायंस पार्टियों की जो कोऑर्डिनेशन समिति है उसमें हम चर्चा करते हैं. कैबिनेट का कोई रिलेशन पार्टी के इस इशू पे नहीं है. सीएम ने भी हिदायत दी कि शुरुआत आपने उल्लासनगर में की, इसीलिए डोंबिवली में ये होना पड़ा. देखिए कुछ जगह हुई है शुरुआत. शिवसेना ने भाजपा के कुछ पदाधिकारी लिए हैं, भाजपा ने शिवसेना कुछ पदाधिकारी लिए हैं, जो कि नहीं होना था लेकिन हो गया है. लेकिन मुझे लगता है कि अभी आने वाले दिनों में नगर पंचायत के चुनाव में, महानगर पालिका और जिला पंचायत के चुनाव में जिनको टिकट नहीं मिलती है वो इधर उधर जाते हैं. कई जगह ऐसा हुआ है कि बीजेपी की टिकट नहीं मिली तो शिवसेना का धनुष्य बांध लिया है, धनुष्य बांध का नहीं मिला तो बीजेपी का सीट लिया है, दोनों नहीं मिला तो घड़ी का लिया है. तो ये कई जगह हुआ है. लेकिन महायुति में इस प्रकार के लोकल लेवल पर हुआ है. निश्चित रूप से इस पे हम और अध्ययन करेंगे. सर, सर्वोच्च न्यायालयाने 50% पेक्षा जास्त आरक्षण देऊन असं म्हटलेलं आहे. 10 जिल्हा परिषदेमध्ये आता हे आरक्षण जास्त आहे. शासनासमोर आणि मुळात निवडणूक आयोगासमोर आता एक मोठं चॅलेंज आहे की या बाबतीत काय करायचं आणि याबाबत मग तुमची भूमिका काय असणार, कारण की अनेक या आरक्षणामुळे ओबीसीच्या लोकांवर अन्याय होईल असा एक अंदाज वर्तवला जातोय. नाही, माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे तो निकाल स्वयंस्पष्ट आहे. कोणतंही आरक्षण 50%च्या वर जाऊ शकत नाही. कशामुळे गेलं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार बाजू मांडेल. काही ठिकाणी पूर्णांक वगैरे काही यामुळे झालं असेल, एखाद्या वेळी ते मला माहिती नाही. पण एक मात्र खरं आहे की 27% ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.